वाल्मिक कराड संदर्भात बातमी आहे। तसा आणखीन एक कारनामा पुढे आलेला आहे। राज्यातील 140 लोकांचे प्रत्येकी 8 लाख रुपये प्रमाणे पोती भरून पैसे वाल्मिक कराडने घेतले असा आरोप पंढरपुरातील दिलीप नागणे यांनी केलाय। दिलीप नागणे यांची ऊसतोड मशीन आहे। ऊसतोड मशीनला 36 लाखाचं अनुदान मिळवून देतो म्हणून कराडनं 140 लोकांकडनं प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले। त्यापैकीच एक असणारे दिलीप नागणे आता पुढे आलेत। कराड याच्या दहशतीमुळे आम्ही कुठे तक्रारच केली नाही असंही नागणे यांनी सांगितलंय। मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला म्हणला तुम्हाला 36 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळवून देतो, त्यापुढे आम्हाला 8 लाख रुपये तुम्ही द्या। 8 लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून 140 लोकांचे त्याने 8 लोकांप्रमाणे 8 लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं, गोळा करायला लावलं। आणि आमच्या घरी उपरीला आमचे नर्सरी आहे, नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले। 140 लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले, रोख पैसे द्या, ऑनलाईन आम्हाला चालणार नाही। आम्ही पूर्ण दोघांनी पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या अतिथीगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले। मग त्यानंतर आम्ही मला अनुदान कधी येते म्हणून असं त्याने बरेच दिवस आम्हाला 1 महिना 2 महिने चालवले। 2-3 महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आम्हाला अनुदान काय आम्हाला मिळत नाही, आमचे पैसे परत द्या। मग असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हणलं या बीडला। आम्ही बीडला गेलो। बीडला गेल्यानंतर आम्ही सगळे एकत्र गेलो, 140 लोक गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे माधुरचे म्हणले आणि आमच्या लोकांना हाणमार करायला